2026 मधला पहिला मराठी सुपरहिट सिनेमा. नमस्कार. 2026 नवीन वर्षाची मराठी चित्रपटांची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. 2026 मधील मराठीतील पहिला रिलीज झालेला सिनेमा म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. या सिनेमामुळे मराठी इंडस्ट्री त्याचबरोबर मराठी सिनेमाची चांगली सुरुवात झालेली आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट 1 जानेवारी 2026ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, निर्माता आहेत हेमंत ढोमे. आत्ताच्या काळात मराठीतील एकमेव दिग्दर्शक ज्याच्या नावाने प्रेक्षक सिनेमागृहात येतात. कारण हेमंत ढोमेच्या कंटेंट, स्टोरी, मूव्हीज, ट्रॅक रेकॉर्ड आणि त्याच्या कामावर सिनेमावर प्रेक्षकांचा विश्वास आहे. कारण त्यांनी तसेच सिनेमे प्रेझेंट केलेले किंवा दिलेले आहेत. तर चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत सचिन खेडेकर, अमय वाघ, सिद्धांत चांदेकर, क्षिती जोग, प्राजक्ता कोळे आणि इतर कलाकार. आता पाहू चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल. चित्रपटाच्या टीजर ट्रेलरला खूप पसंती मिळाली होती आणि आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाला क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळत आहेत. आता पाहू चित्रपटाचे बजेट आणि 3 दिवसांचे कलेक्शन. चित्रपटाचे बजेट खरंच खूप लिमिटेड किंवा कंट्रोल बजेटमध्ये बनलेलं आहे आणि इतक्या कमी बजेटमध्ये सुद्धा इतका चांगला सिनेमा बनू शकतो हे हेमंत ढोमे यांनी दाखवून दिलं. मित्रांनो, या चित्रपटाचे बजेट फक्त 2 कोटी रुपये आहे. 2 कोटीच्या बजेटमध्ये इतका चांगला सिनेमा बनवलेला आहे. आता पाहू चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दलची माहिती. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाने पहिल्या दिवशी 18 लाखांची नेट कमाई तर 20 लाखांचा ग्रॉस कमाई केली. पहिल्या 3 दिवसातच चित्रपटाने तब्बल 78 ते 80 लाखांची कमाई केली. पहिल्या 3 दिवसातच चित्रपटाने जवळपास 40% बजेटची रिकव्हरी केली. चित्रपटाला प्रेक्षकांची साथ मिळत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि हाऊसफुल शो होत आहेत. आणि हा सिनेमा लवकरच सुपरहिट चित्रपट ठरेल हे नक्की. तुम्ही हा सिनेमा पाहिलात की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा.